ते वडील महाराज आहेत, जुने महाराज आहेत, समयाला अनुसरून अभंग घेत नाही, कुठलाही अभंग घेतात. उद्या त्याने असं म्हणायला नको म्हणून सांप्रदायिक नियमाप्रमाणे अभंग घेतला. संत निवृत्तीनाथची वारी. नाहीतरी हे गाव मला काही नवीन नाही बरं का महाराज. मी 87-85मध्ये या गावाला सप्ताह सुरुवात केला. खूप महाराष्ट्रातून सगळे कीर्तनकार या ठिकाणी आणले, बोलवले, आले. मंडळीने खूप सहकार्य केलं. आमच्या काळातली मंडळी जवळजवळ सगळेच गेले, थोडे राहिलेत बोटावर मोजण्यासारखे. आमचे मंगलदादा, भागवत आप्पा, दानसिंग आप्पा, थोडी मंडळी राहिलेत. बहुतेक सहकार्य करणारे गेले ना ऐकणारे बी जवळजवळ ते बी गेले. माझ्याबरोबरचे कीर्तनकारही गेले. मी बी जाण्याच्या मार्गावर आहे. मी आपला आता मी शकलो 77 वय आहे. मी आपला आडी अडचणला मरण धरण्याच्या कामाचा आहे. पण जुनं गाव आहे बा. खूप कार्यक्रम केले आहेत या ठिकाणी. 8 दिवस मी राहिलो आहे. सगळ्या महाराष्ट्रातून चांगले कीर्तनकार आणलेत. मंडळी दानशूर आहे, खूप सहकार्य करणारे आहेत, साधू संतांवर प्रेम करणारे आहेत. म्हणून जाता जाता फिरून यावं, फेरी मारून द्यावं, काय काय नाही कमी आधी. म्हणून हा शेवटचा दिवस मी कीर्तनाकरता घेतला. तेव्हा अभंग जो आहे तो संतपर अभंग आहे, परिचयातला सगळ्यांचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज परमार्थाच्या पथकावरून चालणाऱ्या साधकाला साधूची ओळख सांगतात. भक्त कुणाला म्हणावं, कोणता भक्त देवाला आवडतो. कारण भक्ताचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला भक्ताचे प्रकार सांगताना 4 प्रकारचे भक्त सांगतात. चतुर्वेदा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. चतुर्वेदा भजन्ते माम. अर्जुना 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. चतुर्विधा भजन्ते माम. कोणते 4 भक्त? आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. पण अर्जुना या 4 भक्तामध्ये ज्ञानी भक्त मला आवडतो. अर्जुनाने म्हणावं देवा ज्ञानी भक्त आवडतो. मग 3 जे भक्त आहेत हे वायबार आहेत का? हे तुम्हाला आवडत नाही? भगवान म्हणतात आवडतात. यांचं माझं नातं आहे. पण कशाप्रमाणे? गोचिळावळे म्हशी परी गोचिळा नावळी तिसी. त्या गाई म्हशीच्या काशाला गोचिळ असतात. त्या गोचिळांना रात्रंदिवस गाय म्हैस आवडते. गाई म्हशीला जर विचारलं का हो या भाऊबांपासून तुम्हाला काय आराम आहे का हो, ते म्हणते शेलगाव. यांच्यापासून कुठला आराम? रात्रंदिवस आमचं हे रक्त शोषण करतात. गोचिळा आवळी म्हशी परी गोचिळा नावळी तिसी. गाई म्हशीला गोचिळा आवडत नाही. गोचिळांना गाई म्हैस आवडते पण गाई म्हशीला नको आहे. तसं अर्जुन हे गोचिळे भक्त आहेत. फायदा करता देवदेव करणारे, संकटात देवाचं नाव घेणारे, सीजनपुरती भक्ती करणारे, आपुल्या हिताचे निलोभे मज आवडे तो ये भक्त झोंबे. हिता करता स्वार्था करता देवाला झोंबणाऱ्यांना देव आवडतो पण देवाला ते नको आहे. काही माणसं फायद्यापुरतं देवाचं नाव घेतात, काही भक्तीपुरतं सीजन बघून देवाची भक्ती करतात, काही संकटात देवाचं नाव घेतात. अमावस्येच्या रात्री फाट्यावरून पायी यायचे, घरी गेलं पाहिजे, भीती वाटते. मग त्याला आठवतं हरि उच्चारणी मंत्रपयी आगाध पळे भूतबाधा भेने ते. मग तो देवाचं नाव घेतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कुठपर्यंत? गावात येईपर्यंत. एकदा गावाचा लाईट पाहिला परदेशी परदेशी जाणार नाही. आवडेल का देवाला? संकटात हरिपाठ म्हणतो, गावात गाणे म्हणतो. हे लबाळ आहेत, हे मला नको आहे. मला जो आवडतो तो ज्ञानी भक्त. काही आषाढी वारी पुरतो देवदेव करतात. पहिल्यांदाच पंढरीला येतो असा देवदेव करतो. पंढरपूरमध्ये खोलीवर थांबतच नाही. ह्या कीर्तनाला जा, त्या कीर्तनाला जा, ह्या गलीत जा, त्या गलीत जा, याचा पाया पड, त्याचा पाया पड, म्हैसना पाया पड, गायना पाया पड, बैलना पाया पड. तिथं दम मारत नाही, गावामध्ये सापडत नाही. गावाच्या मंदिरात पाय ठेवत नाही आणि तिथं दम मारत नाही. हे लबाळ आहे. यानं हे मला नको आहे. मला आवडतात ते ज्ञानी भक्त आवडतो. किती आवडतो? किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा.
मुलगा याला किती आवडतो हे सांगण्याचं इतिहासात उदाहरण नाही, तेवढा मला भक्त आवडतो. आणि माझ्या भक्ताचं चरित्र गाणारा, चरित्र ऐकणारा किती आवडतो. ते प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती ते हे प्राणा प्रवृत्ती. अर्जुना, मला ते प्राणापेक्षा अधिक आवडतात. संत माझे लढीवाळ त्यांची पूजा मज लागे घोळ. देवाला भक्त किती आवडतात. तुकोबाराय सांगतात, एकदा नारद महर्षी देवाकडे आले. देवाला भेटायला म्हणे, आईसाहेब देव कुठे गेले. म्हणे, देव घरामध्ये देवाची पूजा करतात. नारदांनी पाहिलो, बळीया माझा पंढरराव, तो हा देवाचा ये देव. आणि याचे देव कोण. सगळ्या जगाचा बाबा हा देव. गेले नारद देव घरामध्ये. भगवान पूजा करत होते. कोणाची. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरे शुक शौनक विष्णू झाले. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक या भक्तांची पूजा भगवान करत होते. भगवान म्हणतात, उद्धवा, या भक्तांची पूजा मी का करतो. माझ्या ठाई जे पवित्रपण ते माझ्या भक्ताचे निजान. या लागे मी आपण दावे चरणू वंदा भया. भक्त चरण वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माता जाण तत्वता सदाशिव. म्हण बाबा, संतांची सुख झाली या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. भगवान या भक्तांची सेवा करतात. या भक्तांच्या पायाचं रजकण आपल्याला लागावं, आपण पावन व्हावं, पवित्र व्हावं, अशी अपेक्षा देवाने करावी. देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. धावत चालती मागे मागे. चरणीची माती धावत चालते मागे मागे. या भक्ताच्या पायाचं रजकण आपल्याला लागावं, पावन व्हावं, म्हणून देवईंडे मागे मागे. एवढा भक्तांचा अधिकार. भगवान म्हणतात, एखाद वेळेला तुम्ही देवपूजा करायला बसलात, अशा वेळेला तुमच्याकडे साधू मालकरी वारकरी कोणी आला, त्याची सेवा पूजा आदर न करताना जर देवाची पूजा करत बसलात, तर भगवान म्हणतात, ती पूजा मला आवडत नाही. सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा अत्यादर. पूजा करिता एकाग्र जय साधू नर घरा येती. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा. तेने मजा हानितल्या लाथा किंतु माझा घाता प्रवर्तला. देवपूजा करताना साधू नर घरा येती, त्याची सेवा पूजा आदर न करताना जो माझी पूजा करी सर्वथा. देवाचीच पूजा करत बसला तर तेने मज हानितल्या लाथा किंतु माझा घाता प्रवर्तला. त्याने माझा घात केला, त्याने माझ्या लता प्रगल्या असं मी समजतो. तो जे मंत्र म्हणतो, फुलं वाहतो, मी दगड समजतो. येती दगड शैशावरी मंत्रपुष्प देवाश्री. का संत माझे लढीवाळ त्यांची पूजा मज लागे गोळ.
आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात, ती पूजा देवाला आवडत नाही. कशाप्रमाणे आवडत नाही हो? तुका म्हणे संत सेवा हेची देवा भूतमा, हेची देवा भूतमा, हेची देवा भूतमा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा भूतमा, हेची देवा भूतमा, हेची देवा भूतमा. संतांचा अनादर ही सेवा देवाला आवडत नाही. संतांचा अतिक्रम देवधर्म तो अधर्म आहे. ती पूजा आवडत नाही. कशाप्रमाणे? श्री संत एकनाथ प्रसाद दृष्टांत दिला. एका बाईनं स्वाशीर म्हणून आमंत्रण दिलं, सीताबाई 11 वाजता माझ्याकडे जेवायला या. आता नियम असा आहे, आंधळ्या माणसाला आमंत्रण दिलं म्हणजे 2 आमंत्रण समजायचं. कारण आंधळा म्हणजे एकटा येईल का? काठीदाराबरोबर येतो. तसं ती बाई जेवायला आली आणि एकुलत्या एक लेकराला बरोबर आणलं. आणि ज्या बाईकडे आमंत्रण होती कृपण होती, कंजूस, कधी सप्त्यात पंगत दिली नाही, अशी कद्रू. ती म्हणजे सीताबाई मी तुम्हाला आमंत्रण दिलं आणि या कार्ट्याला कशाला आणलं? काय ती बाई कृपण, त्या मुलाच्या थोबाईत मारली आणि मुलाला ढकलून दिलं आणि त्या मुलाच्या आईला जेवायला बसवलं. सांगा बरं, कोणती अशी आई आहे हो, मुलाला ढकलून दिल्यावर घरात जिलेबी खाईल का? नाही खाणार. आणि जर खात असेल समजावं ही मुलाची आई नाही, ही बापाची बायको आहे. कारण जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. लेकराला ढकलून दिल्यावर त्या बायला जिलेबी गोड लागली नाही. 2 घास खाल्ले, हात धुवून टाकला. घर मालकीनं सीताबाईंना राग आला, गोदेच कपाट उघडलं, 1000 रुपयाची साडी काढली. सीताबाई नेसा ही साडी, तिने लाव आकाडी. सोन्यासारख्या लेकराला ढकलून दिलं, मला जिलेबी खाऊ का? ते साडी नसते. त्या बाईला तर ती जिलेबी गोड लागत नाही आणि ती साडी आवडत नाही. बाळक एक एकुलता, त्यासे माता हानितल्या लाथा. मग पाटोळाई नेसवेता, शोभली माता समजेना. तसं भगवान म्हणतात, संत माझे लढीवाळ, त्यांची पूजा मज लागे गोळ. आणि त्या संतांचा अनादर करून माझी पूजा करतात, आग लागो तुमच्या पूजेला. माशाला काय केलं पाहिजे? सांडोनी माझे पूजा ध्यान, जो संताचे गाली लोटांगण. कोटी यज्ञाचे फळ जाण, मदर्पण तेने केले. देवपूजा टाकून जो संताचे गाली लोटांगण, जो संतांची सेवा पूजा करतो, कोटी यज्ञाचे फळदान मदर्पण त्याने केले. त्यांनी कोट्यावधी यज्ञ केले, कोट्यावधी यज्ञ पुण्य प्राप्त होतं. कोणी वेळ का हो महाराज, असा या भक्तांचा अधिकार आहे की त्यांची पूजा भगवान करतात, त्यांची सेवा भगवान करतात, त्यांच्या पादुका डोक्यात घेऊन नाचतात, त्यांची सेवा केली तर कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. मग महाराज असे भक्त आम्ही ओळखावं कसं हो? अलीकडं ओळख कसं आहे? पोटासाठी संत झाले कलित बहुत, खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, ऐशा तापशाचा बोध कैसा. नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशाला गे पात्र झाला. अलीकडे तर बाजार झालेला आहे, आळंदी जायची गरज नाही. ज्याने उठावं त्यांनी कीर्तन करावं, ज्याने उठावं त्यांनी देवावर बोलावं. लबाल माणसं देवावर बोलतात, भोगी माणसं त्याग शिकवतात, घरात भाकरी खातात, बाहेर एकादशी सांगतात, घरी राहतात, पंढरीचं वर्णन करतात. पंढरीचे झारे आल्यानो संसारा, सांगणारा घरी, ऐकणारे पंढरपूरमध्ये. तिथं महाराज सापडत नाही. घरी वेळ का हो महाराज तुम्ही काही दिसले नाही कुठे? पंढरपूरमध्ये. म्हणजे मी नाही जात. अहो तुम्ही सांगितलं, मी सांगाना काम करा, जावानं काम सांग्यान कर्यान ते कैचे ब्रह्मज्ञान. अलीकडं बाजार झालाय महाराज. अनुभव नसताना गप्पा मारतात हो. अनुभव नसेल तर ज्ञान विकूप आहे पोटासाठी. त्या ज्ञानावर त्या कलेवर पैसा मिळून बंगला बांधता येईल, पण भगवान म्हणता कोटी एक जन्म जावो न पवे माते. तो नवरो का विचारा अंतकरी विषयाचा थारा, ते तर नातुडे धनुधरा त्रिशुद्धी मी. चित्तेहंतेचा टावो जीवे सकळ शास्त्राचाच राहो, कोटी एक जन्म जावो न पवे माते. म्हणून महाराज आम्ही संत ओळखावं कसं?
अलीकडे उपदेश करणारे फार आहेत, ज्याने उठावं त्याने उपदेश करावा. अहो बुद्धी असली, कला असली की लोकांना पटवता येतं, रंगवता येतं. जेवी गुळा उसाचा घाना, तोंडीचा रसभर हे भाना, करी परिभ्रमणा करकरी तू, ऐसा जोका शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी, तो जनरंजवी निरोपणी, सोये कोरड्याने करकरी तू, योगक्षम चाले गोमटा, लौकिक थोर प्रतिष्ठा, तेच निजप्राप्तीची उत्कंठा, नवते वरिष्ठ ज्ञात्याचे. असं शब्दावर पांडित्य मिरवणारे आज आपण पाहतोय, म्हणून तेवढ्यावर तो त्या साधू ठरत नाही. मग महाराज असे जे भक्त आहे आम्ही ओळखावं कसं? अनुभव नसताना गप्पा मारणे भरपूर आहेत. परमार्थामध्ये तुम्ही किती ज्ञानी झालात, किती वर्षांनी सप्ताह करतात, किती वर्षांनी कीर्तनं करतात, किती वर्ष कीर्तनं ऐकतात, याला महत्त्व नाही. तुम्हाला अनुभव किती आला हे महत्त्वाचं आहे. एक तास उरला खटोंगर आहे असे, एका तासात त्याला देव भेटला. आम्ही 72 पासून कीर्तन करून 50 वर्ष येऊन गेलो. स्वप्नात देव नाही, कांदा येतो पण देव नाही. काय करतो वर्षाला? म्हणून बाबा अनुभव महत्त्वाचा आहे. परमार्थामध्ये अनुभव, अहो सामान्य संसाराला अनुभव लागतो. साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो. एकदा काय झालं, श्रीमंत मुली लग्न झालं, स्वयंपाकाचा अनुभव नाही, पहिल्यांदा नांदायला गेले. आता स्वयंपाकाचा अनुभव नाही, पाकशास्त्र पुस्तक भरून नेलं, स्वयंपाक कसा करावा. त्याच्यामध्ये पहिला भात कसा करावा, चूल पेटवावी, पातेलं ठेवायचं, पाणी उकळल्यावर तांदूळ टाकायचा. त्याप्रमाणे तिने केलं, पण जार किती लावा त्या पुस्तकात काही नव्हतं. असे लाकडं घातले, कमोद तांदूळ जळायला लागला. चालून पाहिलं, चिखल झाला. मध्ये जायक, खाली जायकवाडी, मध्ये चिखलवाडी, वरती तांदूळवाडी. मालक जीवाला भेटला, तो म्हणे अरे अरे हुंडा जाता भेटला, पण गोट फसली माझी. एवढा भारी तांदूळ भात करता येईल, पुढे काय देवा लागणार. राग आला त्याला, उठला, 2-4 टोले दिले. मी काय आवरलं नाही, म्हणजे मी नव्हतो जेवायलाच पंक्तीमध्ये. त्या मुलीने पाहिलं, म्हणली मार्काव पुस्तक आहे. फाळून टाकलं पुस्तक. काय स्वयंपाक करावा, पिठला. अनुभव नाही. गेली शेजारी आजीकडे, आजी पिठला कसा करतात? काय तुम्ही अलीकडच्या मुली, अगा पिठलं म्हणजे काय अवघड आहे का? चूल पेटवावी, पातेलं ठेवायचं, तेल टाकायचं, जिरी मोरी लसूण करपून घ्यायचं, त्याच्यामध्ये गरम पाणीमध्ये बेसन टाकून ते टाकायचं, हळद टाकायचं, 2-4 उकड फुटलं, झालं पिठलं. आजी मला येतं. घरी गेली, पिठलं भाकरी, मालक जेवले. दुसऱ्या दिवशी काय स्वयंपाक करायचं, कढी. आता कढी कुठे येते, गेली पुन्हा आजीकडे. आजी कढी कशी करतात? अगं पिठल्याप्रमाणे, ताकामध्ये थोडा हळद टाकायचं, चुली पाजायचं, तेल टाकायचं, जिरी मोरी लसूण करपून घ्यायचं, ताक टाकायचं, 2-4 वेळा उकड फुटला, झाली कढी. आजी मला येतं. आजीने डोकं फिरणं हो. आजी मुलीला वाढ दिसते, म्हटलं सगळं विचारते, नंतर म्हणते येतं. गेली घरी, कढी भाकरी, मालक जेवले. तिसऱ्या दिवशी काय झालं, डेअरी बंद. मालक म्हणले बघ घरचं दूध आहे, आज बासुंदी कर. आता हिला कुठे बासुंदी येते, गेली पुन्हा आजीकडे. आजी बासुंदी कशी करतात? आजीने नेमकं डोकं फिरवलं होतं. म्हणे किती दूध? म्हणे 5 लिटर. चूल पेटव, पातेलं ठेव, दूध टाक, आटो, घट्टपणा आला, पावशेर मीठ टाक, हातपाव हळद, अर्धा कळी हिरवी मिरच्या चिरून टाक. आजी मला येतं, मग कर. आता पुढे काय झालं सांगा तुम्ही. साधा स्वयंपाक कसा करावा आचार्य लागतो, तसा परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी येथे व्हावा पोटी अनुताप. म्हणून परमार्थामध्ये ज्ञानी होणं महत्त्वाचं नाही, परमार्थामध्ये वयस्कर होणं महत्त्वाचं नाही, परमार्थामध्ये अनुभव येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अनुभव नसताना आज ज्ञानावर बोलणारी माणसं रगळ आपण पाहतोय. बाजार झालेला आहे. सांगणं सोपं आहे, सांग्यान कर्यान तेथे काहीचे ब्रह्मज्ञान. बुद्धी असली कला सांगता येतं. एकदा पोराबरोबर कुत्रं मारलं, हत्या झाली. पोरांना बापाला असं वाटलं वाईट झालं, भटजी बाकडे भटजी मारत, पोराने कुत्रं मारलं, वाईट झालं. विधी केला पाहिजे. काय विधी? कमीत कमी नाशिवरी 21 भटजी आणले पाहिजेत. त्यांना कपडे, दक्षिणा, 7 प्रकारचं धान्य आणि 10 ग्राम सोन्याचं कुत्रं दान करावं लागेल. बाबा 10 ग्राम म्हणजे महाराज तसं काही नाही हो, कुत्रं बी मरत हो. मग ते काही नाही, एवढा खर्च केला पाहिजे. तर मुलगा आला म्हणे बाबा घरी बोला. बाप सांगता मूर्खांनो, काल कुत्रं मारलं, हे बघ केवढा खर्च, 21 भटजी, दक्षिणा, कपडे आणि 10 ग्राम सोन्याचं कुत्रं. म्हणे बाबा आम्ही कुत्रं मार, पैसे ओढणार दगड बामणना पोऱ्यानं मारा. भटजी म्हणे हा म्हणे नाही बोलवा त्याला, बोलवलं. हरी आलाय. काय रे हरी, कुत्रं कोणी मारलं? आणि हरी काय माहिती यादी द्यायला रे.
अरे बोले काका याचे गजळ दगडे महाराज मी एकत्र मग फटाकर दिलं बरं जे म्हणलं हा भाऊ यादी तेव्हा की गोलाचं गरमाच गोष्ट पोऱ्यानं बापाने महाराज हाते पोऱ्यानं बाप दम मारेनी भटजीवरी बोलायले महाराज हाते थांबा काय रे पोरा कुत्रा कसं होता काळं अगो पंचांग काळी 2-4 पाणी फिरा कसं पडलं चित्त काय घाबरू नका आत्तम वित्तम काढलं कुत्तम पडलं चित्तम पोरांनी मारलं उत्तम बळजीच्या पोराने मारलं फारच उत्तम सत्यनारायण मी निवडा म्हणजे दुसऱ्याला सांगणं फार सोपं आहे हो पण अनुभव येणं कठीण आहे मग महाराज ज्या भक्तांची सेवा केली असताना ज्यांची वारी केली असताना कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं मग असे जे भक्त आहेत महाराज त्या भक्तांचा पत्ता त्याची भक्ताची ओळख आम्हाला सांगा तुकारामाला त्या साधकाला अशा भक्ताचा पत्ता अशा भक्ताची ओळख अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हो भक्त ऐसे साधकाला साधूची ओळख सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना म्हणजे कैसे जाना कारण अर्थ लक्षात आला पाहिजे नाही तर अनर्थ होतो काही लोक तर अर्थाकडे बघतच नाही एखाद्याला विचारा कधी आले उद्या आलो केव्हा जायचं काल जायचं अरे काल किंवा उद्या किंवा काही नाही
काय काय लोक हे अर्धवट ऐकतात. असं कार्य होतं. मालक म्हणे तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही पानं टाका, तुम्ही पानं उचला, तुम्ही वाढा. असे कामं वाटले. बसल्या पंक्ती. ज्यानं पानं टाकायचं त्यानं टाकले आणि ज्यांना उचलायला सांगितले त्या तंद्री मा त्यातले उचलणार तर काही समजा नाही. त्या टाकी राहणार उचले राहणार. जेवणारे म्हणे का याचा काय बेत बदली घ्या. तो टाकी राहणार उचल्या टाका बी घ्या उचला बी घ्या. जेवणारे म्हणते उठतंच का बसतं. तेव्हा मला काय म्हणे का हो पानं टाका ना. मी टाकले. कुठे म्हणे उचलले. हां का बरं तुम्ही नाही का माहिती तुम्ही टाका तुम्ही उचला. अरे उचला आपण कवय उचला. जेवण झाल्या उचला म्हणे. हा कवय बे काम मोड नाही का नाही आहे तुझे अर्धा सप्ताह मोठ टाकशी अर्धा झाला पाहिजे. नवीन सून घरामध्ये आली. सासूबाईला शेजारी बाईकडे जायचं होतं. सुनीला सांगितलं हे बघ चुलीवर दूध आहे लक्ष ठेव मांजेरी येते मी. गेली शेजारी बाईकडे. कुत्री आली दूध पिऊन निघून गेली. आली सासूबाई म्हणे का गं दूध म्हणे प्याली कुत्री. तुला सांगितलं होतं ना आणि तुम्ही मांजर बोलले कुत्री कुठे बोलले. अर्थ नसं असा गोळ होतो. मग मला भक्त ऐसे जाना. तू का बरं भक्त ऐसे कैसे जाना. पहिलं लक्षण जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी भक्त ऐसे जाना. पहिलं लक्षण जे देही उदास. जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणा. कोणी म्हणेल उदास म्हणजे भक्त. असं जर तुम्ही ठरवलं तर दारुड्याही उदास होतो. त्यांनाच गावात त्यांना घर सापडत नाही. तो म्हणे आई गेली मला घर ती गेली मग कसं काय घे सकाळी सापडी उतरू दे. तो बी उदास राहतो. बाटली द्यायच्या उदास करते. पूर्वी आम्ही एसटीने प्रवास करायचा. खूप गर्दी राहायची. माझा शेजारचा माणूस त्यांना पाय राहू दे ना तो मना पाय खाजायला लागेल. मी म्हणतो कोण आपला पाय खासतो. तो शेजारचा. त्यांना हात धरा म्हणे का रे मला घाबरो पाय खायचे राय ना म्हणे तुम्हाला पाय आहे मना कथा घ्या ओ थोडं कमी पेता तुला सुटना पाय म्हणा धोतरना पाय. मग त्याला भक्त म्हणा का तुम्ही सांगा. मग तेवढ्यावर भक्त उदास याचा अर्थ असं देहावर विरक्त होणं देहाचा विसर पडणं देहावरचं तादात्म्य जाणं. तुका म्हणे वावे देहासे उदार रुक्मादेवर जोडावया. असो ऐसा कोटी आठवती नाही देहीच विदेही भूदच्या चिंतने चिंतने तद्रुपता. देह तादात्म्य जाणं याला म्हणतात देहाचा विसर. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ज्यांच्या जीवनात आशा संपलेली तो या देह विरक्त होतो त्याला भक्त म्हणा. अन्यथा तो भक्त नाही. आता आशा पाश निवारण होणं इतकी सोपी गोष्ट नाही. आशेने दिन केले देवासी कथा कायचे इतरांची आशेने बांधले तुका म्हणे वाया गेले. आशांत सुखत सुख हा. आशावादी म्हणून कुठून सुख मिळलो. आपण जे दुःख बघतो याला कारण आशाच आहे. आशा जाणं इतकी सोपी गोष्ट नाही. आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. छत्रपती राजाने जगद्गुरु तुकोबारांकडे नजराना पाठवला. तुकोबाराची प्रसिद्धी आम्ही सदैव सुळकी जेवढी येतात चोर धाकी. पोरांनी उपाशी झोपावं. राजा जिजाबाईनं एका वस्त्रावर राहावं. नांदलो कायशी सांगा. राजाने नजराना पाठवला. जड जवाहिरी मागे एक कण घेतला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रे तुमचे वित्तधन ते मज मृत्युके समान. काय त्याग असेल. घरात 18 विश्व दारिद्र्य राजाने द्रव्य पाठवलं पण एक कण घेतला नाही. का गेले आशा पाश निवारोणी. अंतःकरणामध्ये आशा नाही. अनपेक्षा सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. भक्त ही निरपेक्ष असतात. आशा जाणं हे साधूचं लक्षण आहे. तुकोपर्यंत साधू व्हायचं का. आशा ये समोळ खणोने काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने. नाही तरी सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये. पण आशा जाणं हे साधूचं लक्षण आहे. साधू हे किती निरपेक्ष असतात
एक उदाहरण तुम्हाला सांगतो, किती त्याग असतो साधूंच्या जीवनामध्ये. नामदेव माझ्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. नांदेडच्या मुलाने उपाशी झोपावं, राजाई मातेने एका वस्त्रावर राहावं. त्या दारिद्र्याला कंटाळल्या, कारण दारिद्र्यासारखं दुःख नाही. हागा रोग काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगवेजे बडिया, अदृष्ट जेणे. अर्जुना, कोणालाही रोग आवडत नाही, कोणालाही दारिद्र्य आवडत नाही, कोणालाही मरण आवडत नाही. आवडत नाही पण चुकत नाही. भोगवेजे बडिया, अदृष्ट जेणे. भोगावं लागतं. कोणाला मरण आवडतं? अहो, मर शब्द आवडत नाही. आता काही लोक रागाने म्हणतात, देवा माझा कसा विसर पडला. देवले कोणा विसर पडणार? देवले याद येतोय तुमले सुधरावणे. काव काव ज्ञात हो नाही हो अरा हो. काय लोक रागात बोलतात हो. पूर्वी स्टँडवर 2-2 तास थांबावं लागायचं, गाड्या मिळायच्या नाही, उन्हाळ्याचे दिवस, प्यायला पाणी, गर्दी खूप. तो संतापात. दुसरा वैतागेल माझ्याकडे आला, मी संताप मानतो, वैताग मान. आणि तो मला म्हणतो, महाराज माझी चिट्टी कुठे हरवली. म्हणतो मनी सापडत नाही. मी बी संताप मार. तो पुढे काय म्हणतो, जर मनी सापडली मग तुमनं काम करल्या आहे. तर त्यांना जागावर मला वाटला होता. अशी हुशार लोक असतात. आमचा गंध पाहिला, मला पाहिजे, लोक सरळ बोलत नाही. बघा, एकदा घाई त्यानं एकला विचारतो, का हो गाडी कथा नाही राहिली, रोड धरी पा सर्व. कोणालाही रोग आवडत नाही, दारिद्र्य आवडत नाही. राजा माता कंटाळल्या आणि एक दिवस एकांत बघून मंदिरामध्ये जाऊन आणि रुक्मिणी मातेपुढे आपलं दुःख प्रकट केलं. 2 रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते. अहो रखुमाबाई विठोबासे सांगा, भ्रतारासे कागा वेळे केले. वस्त्रपात्र नाही खाया जेवायासी, नाचारण्याचे निर्लज्जसा. 14 मनुष्य आहेत माझे घरी, अन्नासाठी फिरते दारोदारी. आई साहेब, पांडुरंगाला काहीतरी सांगावं. काय माझ्या नवऱ्याला वेळ लावला, विना घ्यावं रावला, जावं देवदेव करावं. आमची काय अवस्था आहे. वस्त्रपात्र नाही खाया जेवायासी, नाचारण्याचे निर्लज्जसा. पण आमचा परिवार 14 मनुष्य आहेत माझे घरी, अन्नासाठी फिरते दारोदारी. अन्नासाठी फिरते दारोदारी, अन्नासाठी फिरते दारोदारी. 14 मनुष्य आहेत माझे घरी, 14 मनुष्य आहेत माझे घर, 14 मनुष्य आहेत माझे घर. अन्नासाठी फिरते दारोदारी, अन्नासाठी फिरते दारोदारी, अन्नासाठी फिरते दारोदारी. रुक्मिणी मातेला फार दुःख झालं. पांडुरंगाकडे गेल्या, देवा तुम्हाला कोणता भक्त आवडतो? रुक्मिणी मला नामदेव आवडतो. नामदेव माझा प्राण आहे. नामासारखा भक्त जगात मला दुसरा कोणी नाही. आणि मग रुक्मिणी माता संतापली. वा वा, त्या नामदेवानं अखंड तुमच्या चरणाजवळ पडावं, गावोगावी तुमचा महिमा सांगावा, आणि त्या नामदेवाच्या पोरांनी उपाशी झोपावं. त्या नामदेव मुलाला काय ते द्या बघू. भगवंतांनी पाहिलं, देणारा कोण आहे? लक्ष्मीपती. गोण्याच्या गोण्या भरल्या आणि भगवान नामदेवाच्या घरी गेले आणि हाक मारली. आहो घ्याओ बाई ठेवावी गोणी, नामा येतो परतोनी येईन मी. बाई हे द्रव्य घ्या. येरी म्हणे तुम्ही त्याचे काय जाणा, आपले नाम खुणा सांगा तुम्ही. कोण तुम्ही द्रव्य देणारे? मालकांनी विचारलं, मी काय सांगावं? भगवान म्हणले, नाम पुछलं तरी केशव शेठ सांगावे, लागे तुझके वेचावे द्रव्य. केशव शेठ देऊन गेले म्हणून सांगा. राजा मातेने पैसा घेऊन दुकानावर गेले, साखर तूर रवा आणला, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. 12 वाजता विना घेऊन आमदार घरी आले. तो राजाचा आनंदी चेहरा, स्वयंपाकाची लगबग, उदबत्त्याचा घमघमाट. आणि घरात सगळं बरोबर राहिलं तरच उदबत्ती लागते, नाही तर नुसतीच बत्ती लागते. नामदेव म्हणे, का गं काय भानगडे? अहो तुम्ही कोणत्या गावाला कीर्तनाला गेले होते? कोणत्या गावातला केशव शेठ? हे बघा सोनं नाणं. नामदारांनी ओळखलं, हा भगवंताचा प्रकार आहे. कारण देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे सखे विठोबाच्या ते सारखे. देव आणि संत नामामध्ये भेद आहे, स्वरूपानं एकच आहे. अंतर्ज्ञानं ओळखलं, हा भगवंताचा प्रकार आहे.
नामदेवराय गावामध्ये गेले. सगळ्या ब्राह्मणाला कोण बोलून आणलं. मिळून द्याला नामदेव आणि वाटेले सर्व द्रव्य त्याने. देवानं दिलं द्रव्य सगळ्या ब्राह्मणांना देऊ लागले. राजा माता म्हणाले काय म्हणावं मालकाला. लोक अशा हुशार रातपाट करतं बाहेरनं गरमा टाकतं आणि अशा वायवार गरमानं बाहेर फेकतं. राग आला पण बोलता येत नाही. त्यावेळेचा काल मर्यादा होती. आता काय झालं असं ते कीर्तनात सांगायला नको. पोरांसाठी काही कामाला येईल मग गाडग्यात सोन्याच्या मोरा टाकला आणि गाडगं लपून दिलं. नामदेवरायने जेवण केलं. विना घेऊन निघून गेले. राजा येते होन राखावया गेली. हाता राख आली कोळशाची. ठेवताना सोन्याचे होन बघायचं कोळशे झाले. माझा बोलवलं. नामदेवा पासे सांगे वर्तमान. चोरून म्या होन ठेवले होते. पाहता होनाचे झाले ओ कोळसे. नामदेवराय म्हणले अगं सोन्याचे भाव कमी जास्त होतात का कोळशे होतात. आण बघू इकडे. ते गाडगं उचललं नामदेवाच्या हातावर ठेवलं. नामदेवराने पाहिल्याबरोबर नामा पाहता ते झाले सोने. पुन्हा सोन्याचे होण. राजा माता म्हणले सोनं व्यागून गरज आहे म्हणले. मी पाहिलं की कोळशे आणि त्यांनी पाहिलं की सोनं. आताच्या आता सोनं मोडून येऊ आणि पैसा घेऊन येऊ. तेवढंच बळजीबा दारामध्ये पुण्यम प्राप्त क्षमी आजची नवमी. वा वा बळजीबा काय भाग्यवान आहे तो. असं काय भाग्यवान पाहुणा असतो बरं का. आल्याला पंग सापडते. वा वा का हो काय काला कीर्तन ध्यान मध्ये हो. बरोबर पहिलीच पंगत बसा जिलेबी. हा भाग्यवान पाहुणा. आणि करंटा पाहुणा जेवणी खावणी वय घ्या. बांधा घासाला घ्या. झोपान तयारी. लाईट वाला हो तेवढा मग थैली ठेव. रामराम याई शिलग दिनभर आटंगे झोपान तयारी. बेट आहे म्हणा घर मला बी असा हुशार. थंडीचे दिवस पडल्या म्हणतो वे जेवतस का जीवनात. हां या जागा माझी पद्धती विचाराने जेवतस का जीवनात. तो म्हणतो वेळी कसं बी विचारा. मी काय चेंदाशिवाय बाईने ओळखलं स्वयंपाक करणार बडी. संतामा बाई उठ रागमा राईदास बेसन पीठ आणि बाजरीन पीठने बेसन कटाका. बरं असा करंट राहो. नेमकं ताट पुढे होऊन तिथला मला लाईन चालली काही. हा मग तो गजच बेसन खातात. असं बेसन खावा मजून नाही. करंट पाहुणा पण भाग्यवान पाहुणा पुण्यात झाली आजची नवमी. असं मग गाडगं उचललं आणि बळजीबळा देऊन टाकलं. वाटेले ब्राह्मण ते होन तयाने. फेडिले ऋण गोविंदाचे. फेडिले ऋण गोविंदाचे. फेडिले ऋण गोविंदाचे. सांगा केवढा त्याग. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. देवाने द्रव्य दिलं पण एक कण ठेवला नाही. फेडलेले ऋण गोविंदाचे. याचं कारण गेले आशा पाश निवारुणी. भक्ता ठिकाणी आशा नाही. आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून तुकोबराचा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. मग महाराज असे जे भक्त भगवत भक्त आहे देहावर विरक्त आहे. अंतःकरणामध्ये आशा नाही. मग महाराज या भक्तांचा विषय काय. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला
विषय तुझ्यांचा झाला नारायण विषय तुझ्यांचा झाला नारायण विषय विठाला विठाला महाराज म्हणतात असे जे भगवत भक्त आहेत त्यांचा विषय नारायण असो विषय तो त्यांचा झाला नारायण नावळे जनधन माता पिता भक्त म्हटला की त्याचा विषय देव एक विषय तो सकलांचा हरी रात्रंदिवस देवाशिवाय बोलायचं नाही देवाशिवाय ऐकायचं नाही आता नायकवे कानी म्हणजे देवाविना वाणी बोलण्याची नाही आता देवाविना काही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल एक गाव आम्ही विठोबाचे नाव रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद गोविंद दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंद गोविंद मना लागल्या छंद रात्रंदिवस एकदा तर अशा अपवित्र जागेवर भजन करत होते एकाने पाहिलं महाराज पवित्राना पवित्र यो मंगलानांच मंगलम असं नामचिंतन आणि अशा अपवित्र जागेवर घेतात तुकोबराय म्हणे अरे बाबा मी काय करणार माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे माझ्या इंद्रियांना वळण पडलं ते वेळ पाहत नाही काळ पाहत नाही रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही पडेले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा आणि ज्याला ज्याचं वळण पडलं ते कधीच जात नाही किती प्रयत्न करा तुम्हाला कीर्तन ऐकायचं वळण आहे तुम्ही कीर्तनाला येतात तंबाखूला चुना भेटू देऊ नका तो गाडी सोडतो चुना मागत फिरतो वळण आहे ज्याला जे वळण पडतं ते कधीच जात नाही वळण कसं जात नाही बघा पूर्वीचा काळ एका मुलीचा काय संबंध होत नव्हता कारण ती बोलण्यामध्ये अटकत होती योगायोगानं बाप मुलगा बघून फिरायला बेबी सोमवारी तुला बघायला पाहुणे येणार आहे पण मुकाट्यानं चहा द्यायचा मुकाट्यानं पोहे द्यायचं बोलायचं नाही ताकीद केली मुलीला पाहुणे आले मुलगी पसंत झाली स्वयंपाकाला सुरुवात झाली स्वयंपाक झाला जेवायला बसले मित्र म्हणले अरे मुलगी चांगली पण नाव गाव तू काही विचारलं नाही तू म्हणे मला काही सुधारणं नाही माझ्या का चेंदा लिहून जा म्हणे आता विचारू म्हणे नाही विचारण्याची वेळ निघून गेली बरं बघ जे झालं ठीक मुलींना बोलावं असं वर्णन करायचं जेवताना एक मिळाला वा 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 काय उत्तम स्वयंपाक हो सर्वात उत्तम भाज्या दुसरा म्हणतो नाही 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 सर्वात उत्तम शिरा शिरा म्हणजे शिरा सत्यनारायण अशी तशी कोणी सत्यनारायण शिराचा सण होता बरं शिरा असा होता या शिराला वळे शिरा असले वळे ज्या मुलाची मुलगी करायची होती तो मुलगा म्हणतो नाही 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 सर्वात उत्तम कढी कढी म्हणजे कढी याला म्हणावं कढी आणि कढी त्या मुलीनेच केली होती कढी उत्तम आहे त्या मुलीला इतका आनंद झाला बापाने काय सांगितलं याचा तिला भान राहिला नाही आली ती पंक्तीमध्ये त्यांच्यासमोर लागली बोलायला उदित मत्त झाली दिली ताती मुली ताती तेच तात तोच मेल ताती उदित मत्त झाली जेवणारे म्हणे ओ बापरे आय ते सुरत भुसावल प्याशिंजर आहे
बाबा सांगितलं बोलायचं नाही, पण ती बोलल्याशिवाय राहिलीच नाही. का पडिले वळण इंद्रिया असं. तसं महाराज म्हणतात आमच्या इंद्रियांना वळण पडलं. रात्र असले काय, दिवस असले काय, सप्ताह असला काय, नसला काय, दिनराजेने हाती दांडा गोविंदाचे पवाळे. एक विषय तो सकळांचा हरी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हा भक्तांचा विषय, आपलं नाही. आपलं वेगवेगळे, आपल्या सगळ्यांचे विषय भिन्न भिन्न आहेत. आपले विषय कसे भिन्न आहेत बघा. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवानाम कुलम इच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. कन्यावर ते रूपम, मुलीचा विषय कोणता? मुलीला असं वाटतं आपला पती रूपवान मिळावा. कन्यावर ते रूपम हा मुलीचा विषय. आईचा विषय माता वित्तम पिता श्रुतम, आईला असं वाटतं जावाई हा धनवान असावा, आईचा विषय. बापाचा विषय पिता श्रुतम, जावाई रूपवान नसला चालेल, धनवान नसला चालेल, तो बुद्धिवान पाहिजे. बुद्धिवान जर असला तर लाखो रुपये कमवू शकतो. बुद्धिहीन जर असला तर उधार कपाशी कधी वाट बघत बसत. बुद्धीला फार महत्त्व असते. स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. बुद्धिवाला फार किंमत असते, पण काहींना बुद्धीच नसते. एकदा शाळेमध्ये साहेब आले, पोरांना विचारलं सांग रे बाल, रेल्वेने ज्या अगोदर गेट बंद करतात, का बरं बंद करतात? आणि ती गाडी गावात येऊ नये म्हणून. आता पहा गाडी काय गावागाव फिरते का? अशी पोरं. खेळाचं वातावरण. सांग रे बाल कोणत्या वर्गात म्हणे? 5वीत. 5 तरी तो म्हणे 14. 14 का हो गुरुजी? काय म्हणे? बरोबर बरोबर आहे. अहो तो 14 बोला म्हणे. साहेब अहो मागला झाले 13 बोले. 12 मिनिट ठोकले, तो 14वर उन्हात हो. पुढच्या दिवशी 15 बरोबर बोले हो. आणि साहेब म्हणे 100 काही बिडी हो. तू तुला बी खपाडतील, माल बी खपाडतील. तू का म्हणे ज्याची बुद्धी आहे तिचा. काय काय पोरं फार हुशार असतात, हजार जबाबी. साहेब म्हणले सांग रे 5 रुपयाचा एक आंबा. माझं वय काय? पोरं म्हणे काय रे भाऊ? साहेब ठाणाला राहस का? साहेबने गोया सरी असं कसा प्रश्न आहे? 5 रुपये आंबा, माझं वय काय? काय कोण उत्तर देणार? एक मुलगा हुशार होता, तो उठला म्हणजे साहेब तुमचं वय 44. साहेबाला आश्चर्य असं वाटलं, 44 उत्तर येणे कसं काय काढलं? काय रे बाळ हे गरीब तू कसं काय सोडवलं? म्हणजे फार सोपं आहे. कसं काय? आमच्याकडे एक मुलगा आहे, तो हाफमॅळ आहे, त्याचं वय 22 आहे. साहेबला घाम लागला हो. म्हणे हाफ मॅळ 22, फुल मॅळ. अहो साहेब रे उठाय बी नाही बोलाय बी नाही. साहेब म्हणे काय जिराय होई आणि म्हणे. म्हणजे असे काय मुलं असतात. म्हणून बुद्धीला महत्त्व असतं. मग बापाला असं जावं हा बुद्धिवान पाहिजे. भाऊबंदांना काय वाटतं? बांधवानाम कुलम इच्छन्ति. भाऊबंद कुळाचा विचार करतात. गावकऱ्यांचा काय विषय? गावकरीमध्ये हुंडा काय घेतात, मुलगी काय याच्याशी आपलं घेणं नाही. मिष्टान्नम इतरे जना, बेत कसा नाही, लगीनाथ एकत्र. असे आपले विषय भिन्न आहेत. पण भक्त म्हटला विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि नारायण त्यांचा विषय झाल्यामुळे नावळे जनधन माता पिता. जन नावळे, धन नावळे, माता पिता नावळे. जन का नावळे? लोक कोणाला चांगलं म्हणतात? तुकाराम महाराजांसारखं ना चांगलं म्हटलं नाही हो. देवना संसार तुका दोईकडे चोर. कसंही वागा नावं ठेवतात लोक. सप्ताह करा तरी नावं ठेवतात, कीर्तनाला जाय तरी नावं ठेवतात, जाऊ नका तरी नावं ठेवतात. एखाद्याला उपरी झाली, माळ टाकली, त्यालाही लोक म्हणतात करून करून भागला आणि लागला. बरं एखादा लागत नाही त्यालाही म्हणतात काहीच फरक पडत नाही. आम्हालाही म्हणतात काय महाराज तुमचं बरं आहे हो, तुम्ही बी मरा हो. अहो घर सोडत नाही ना, आमच्या पंक्ती कपत नाही. बरं मग आता हे म्हणजे सप्ताह झाला घरी गेले, 2 दिवस घरी राहिले, मग बरं माल पाहिजे ना. पुन्हा लोक काय महाराज आजकाल कुठे? म्हणजे गेलं तरी नाव ठेवा, घरी तरी नाव ठेवता. तू कोणा यांच्या नादी लागू नका बाबा. जन कोणाला चांगलं म्हटलं आहे. मन जन नावळे, धन नावळे. धन का नावळे? संपत्तीमध्ये देवाची आठवण होत नाही. जे राज्य वैभव भोगीती त्यासे कदा नव्हे हा विरक्ती. भरते केले नवल ख्याती, शेविला श्रीपती भोग त्यागी. मग त्यागात परमार्थ होतो. मग तुकोबरा देवा संतती संपत्ती मदला नावळे, स्वरूपावळी तुझी देवा. ओ नलगे मुक्ती धन संपदा. हो नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा.
धनसंपदा धन नावडे माता पिता नावडे पनवेल का हो इकडे शास्त्र सांगतं मातृदेव भव पितृदेव भव सगळं तीर्थाचे धुरेजे का माता पितरे तया सेवेची किरश्रे लोणके जे जगात जेवढे तीर्थ असतील त्या तीर्थस्थानाचं पुण्य आईवडिलांच्या दर्शनाला प्राप्त होतं असा आईवडिलांचा अधिकार आहे अहो आईवडिलांच्या सेवेनंच वैकुंठीचा देव आणला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरी त्या भक्त पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली परिणाम वैकुंठीचा देव आणला भूतळा धन्य तो आगळा पुंडलिक इतकं आईवडिलांचं दर्शनाचं सेवेचं सामर्थ्य आणि ती माझा माता पिता नावळे पण कोणते नावळे आणि कोणते आवळे जे आईवडील मुलाला परमार्थ करू देतात बरं का कीर्तनाला जाऊ देतात हरिपाठाला जाऊ देतात ते आवळे आणि जे आईवडील देवात आणि आपल्यात अंतर पाहत असतील ते माता पिता नावडे प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली प्रल्हादाला जन्मदाता बाप आवडला नाही भरताला आई आवडली नाही बिभीषणाला बंधू आवडला नाही रावणासारखा भाऊ असेल हिरण्यकश्यप बाप असेल कैकेयीसारखी आई असेल तर महाराज म्हणतात तुम्ही त्याचं न ऐकलं तरी पुण्य लाभेल नावळे जनधन माता पिता मग महाराज असे जे भगवत भक्त आहेत देहावर विरक्त आहेत अंतःकरणामध्ये आशा नाही ज्यांचा विषय नारायणच आहे त्यांना या जगात जन धन माता पिता काहीच आवडत नाही मग महाराज त्यांच्यावरच संकट आलं आपत्ती आली मग अशा वेळेला त्यांचं संकट कोण निवारण करणार निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 काहीच साकडे पडोने दी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण हो विषय तो त्यांचा झाला नारायण झाला नारायण झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण हो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी निर्वाणी गोविंद असे मागे विषय तो धंदा झाला नारायण विषय तो धंदा झाला नारायण विषय तो धंदा झाला नारायण निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच जाकडे पडोने दी काहीच जाकडे पडोने दी निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच जाकडे पडोने दी काहीच जाकडे पडोने दी महाराज म्हणतात ज्यांचा विषय नारायणच आहे त्यांच्यावर येणारी संकट नारायण निवारण करतो देव उभा मागे पुढे उभे कोळे संकट मागे पुढे उभा राये सांभाळीत आलिया आघात
निवाराया. ज्यांचा विषय देव आहे त्यांच्यावर सर्व संकट आलं तर देव मागे पुढे उभा राहतो आणि ते संकट निवारण करतो. विघ्न जावे भक्ताकडे तेथे माझी उडी पडी, कोठे दिसे पाहता उडी घाली अवचिता. भक्तावर का संकट आलं की परमात्मा धावत येतो. भक्ताने का हाक मारली देवानी धावत यावं. दुर्वासऋषी 60,000 शिशी घेऊन मध्यरात्रीच्या वेळेला पांडवांकडे आले. धर्म आम्हाला भोजन पाहिजे, घरात काहीच नाही. पाहिलं ऋषी भोजन पाहिजे, गंगेवर जा. एके देवाची प्रार्थना, देवा आलेलं संकट निवारण कर, तुझं वाटे आता ते करी अनंता. तुका म्हणे संता लाज माझी. द्रौपदी मातेने देवा कोठे गुंतला असे द्वारकेचा राया, वेळ का सकया लावेला. दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, नको पावो केले पाप पुण्य. तुझं नाव आहे दीनानाथ, मग दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. ऋषी आलेले जर यांना भोजन दिलं ते शाप देऊन भस्म करतील. एवढं मोठं संकट आहे. हे संकट कोण निवारणार? तुका म्हणे बार घातल्या वरी, होईल कैवारी नारायण. भक्ता करता देव कसा धावत येतो. भक्ताची भक्ती कशी असावी लागते. द्रौपदी माता सर्वांना विसरली, अंतर्मुख वृत्ती केली. तुका म्हणे वावे द्यासी उदार, रखमा देवर झोळावया. देवानी धावत या एवढ्या करता किती प्रेम असावं लागतं. सगळ्यांना विसरावं लागतं. मुलाबाळांना घरात आला विसरलं पाहिजे, देहालाही विसरलं पाहिजे. त्यावेळेला देव येतो. अंगावर रोमांच उभे राहिले, अंतर्मुख वृत्ती केली आणि भगवंताला हाक मारली. कृष्णादावरे लवकरे संकट पडले बारी, हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. देवाधावरी पांडवासता वनवासी, कळले कौरवासे त्याने पाठविले. ऋषीसे सत्व हरावयासे देवाधावरे. रात्र झाली 2 प्रहर, आले ऋषीश्वर भोजन मागती सत्वर. कैसा कर्मी विचार देवाधावरी. आता न लावी उशीर, अनर्थ होईल फार. एवढा करी उपकार, दे दर्शन सत्वर. कृष्णाधावरी आज का निष्ठुर झालासे, होईल बा गती कैसे. अनाथ मी देवा परदेशी, दाव तू वेगेसी. कृष्णाधावरी कंठ शोषला अनंता, प्राण जाईलाता. पदर पसरते अच्युता, पावे रुक्मिणी कांता. देवाधावरी ऐकोणी बहिणीची करुणा, आला या धवराना. द्रौपदी लोळत हरिचरणा, एका जनार्दनी देवाधावरी. इतकं प्रेम जर देवाबद्दल असलं, अशी अवस्था जर देवाबद्दल झाली, तर भगवान कुठं दूर नाही, तू आपल्या जोडी. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भगवान प्रगट झाले आणि पर्वत प्राय अन्न त्या ऋषींना पुरवलं. काहीच साखळी फळवून दी. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इतका विश्वास देवा ठेवावा लागतो. तुकोबरांच्या लोगावला कीर्तन होतं. एक माळकरी कीर्तन निघाला. बाई म्हणले आज कीर्तन जाऊ नका. तो म्हणजे 7 दिवसा उपवासी, तरी कीर्तनाशी टाळू नये. अगं गावात सप्ताह, लोक बाहेरगाव जातात, पंढरीला जातात, आळंदीला जातात. घर बसल्या आपल्या गावात सप्ताह आहे. बाहेरगाव मंडळी येतात, भागवत कथा चालू आहे. उत्तम गुरुजन, गायक, कलाकार, मुलं बाळं घरदारं सोडून 7 दिवस आपल्या गावाची सेवा करतात. केवढे मोठे उपकार आहे. आणि आपल्याला जर जाऊन बसायचं, ऐकायचं. अगं कीर्तन चुकू नये, भागवत कथा चुकू नये. हरिपाठाला जावं, काकला जावं. का? जळते दोषाचे डोंगर, शुद्ध ते नारी नर. गाती ऐकते सादर, ते पवित्र हरी कथा. जर भागवत कथा ऐकले, कीर्तन ऐकलं, जळते दोषाचे डोंगर. डोंगरावेळे दोष ऐकणारे जे जळून जातात. कुणाकुणाची शुद्ध होती नारी नर. गाते ऐकते सादर. काय गातीन काय ऐकते? ते पवित्र हरी कथा.
भगवंताची पवित्र हरिकथा जे गाती ऐकती ते शुद्ध होती. पण कसं गातीन कसं ऐकती गाती ह्या आमच्या गुरुजन बंधूंसारखं ऐकती तुमच्यासारखं असं ऐकलं पाहिजे. गाती ऐकायची सादर सादर म्हणजे आदर, याला आदर म्हणतात. तर काही ठिकाणी कीर्तन आल्या लोकांच्या तोंडाकडे पाहिलं असं वाटतं यातले मारी ठोकीने वाटला येतं का, अशी उदास बसतात. प्रसन्न चेहऱ्याने कथा ऐकावी जळती दोषाचे डोंगर. बाई म्हणजे मला मान्य हो, पण मुलगा आजारी, याची तब्येत बरी नाही, याची मला खात्री वाटत नाही. तो म्हणले बघ त्याचं जर आयुष्य संपत असेल मी शेजारी बसलो तरी मारणार आहे, आणि जर आयुष्यात कीर्तना घेऊ तरी जगणार आहे. इतका भाव देवावर पाहिजे. दे जावं तवा राहो पांडुरंगी दृढ भाव, इतका विश्वास देवावर पाहिजे. आला तो कीर्तन आला, आणि काय योग कीर्तन रंगात आलं तिकडे मुलगा मेला. बैलाचा राग आला, काय म्हणा नवऱ्याला मुलाची पर्वा केली, कीर्तना गेले, ते प्रेत उचललं कीर्तनामध्ये आणून टाकलं. लोक म्हणे काय बाई वेळी गरीबो मारावं ना, कीर्तनामध्ये युष्य मोठं पाप आहे. लोकांनी प्रेत उचललं भिंतीला लावून दिलं. तुकाराम माझा म्हणे हाताने डाव्या देवाचं नाव घ्या. सगळे लोक टाळ्या वाजतात. तिकडे पाहिलं म्हणे का हो हा टाळी वाजली झोपलाय का, उठवायला. टाळक्यात सांगितलं महाराज त्याच्या नादी नका लागा. म्हणे का बरं दारू प्यालाय, नाही हो मेला आहे. मेला आहे तेव्हा असे जो लोक मरायला लागले तर येतील का हो, येतील का? अहो मरत नाही तरी येत नाही, आणि मरायला लागले येतील का कीर्तनाला भागवताला. देवा उद्या पेपरात छापून येईल. आज तुझा अपमान आहे. कीर्तन लोक मरतात, भागवत कथेत लोक मरतात, आज तुझा अपमान आहे. देवा तुला काय अवघड आहे, काय अधिकार तुकोबरायांचा. डोळे लावून प्रार्थना केली आणि देवाला अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवाचे धना आणावे ते, निर्जीवाचे धना आणावे ते, निर्जीवाचे धना आणावे ते. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. देवा तुला काय अवघड आहे. निर्जीव चेतना आणावया. भगवंतानी त्या मेलेल्या मुलाला जिवंत केलं का, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण त्याचा विषय झाल्यामुळे नारायण त्यांच्या कीर्तनामध्ये मेलेल्या मुलाला जिवंत करतो. काहीच साखळे पळवून दे. आम्ही आमचं भाग्य समजतो. कोणी असा प्रयत्न आमच्या कीर्तनात करत नाही, म्हणून आमचं बरं चाललं. लोक पाया पडतात, खाऊ घालतात. जर कोणी एखादा मेला कीर्तन टाका नारायण महाराज याला उठाला अंधारा मा गरज, काय सोपी गोष्ट आहे का हो? काय आपला अधिकार आहे. आम्ही फक्त त्यांचा अनुवाद करतो. पण खरोखर जर देवाकरता सत्ता असेल, देवाकरता कीर्तन असेल तर देव त्याचं संकट निवारण करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पळून येती ठोबा रखुमा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा तुकाराम महाराज सांगतात असे जे भगवत भक्त आहेत, भक्ती कर्म हे त्यांचं सत्कर्म आहे, आणि त्या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं. सहकार्य करता येत नसेल तर भय आणू नये, आणलं तर त्याला अधोगती प्राप्त होईल. हे तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका मन साता
जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से। जय हो। जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से। कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से। जय हो। विठ्ठल नामाचे शाळा भरले, विठ्ठल नामाचे शाळा भरले, शाळा शिकताना कान भूक हरले रे, शाळा शिकताना कान भूक हरले रे, विठ्ठल नामाचे शाळा भरले, हो विठ्ठल नामाचे शाळा भरले। नावडे 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 जन धन नावडे जन धन
तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातल्या भय नरका जाणे. महाराज म्हणतात सत्कर्म हे पुण्यकर्म. सत्यासारखं पुण्य नाही ना असत्यासारखं पाप नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात अर्जुना अनुद्वेकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हे वाङ्मय तप आहे. सत्यम प्रियात प्रेम प्रियात. आपल्या भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. सत्याचा जय असतो. म्हणून माणसाने सत्य बोलावं, प्रिय बोलावं. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द ऐसे कल्लोळ अमृताचे. असं बोलावं, ऐकणाऱ्याने म्हणावे आणि बोलावं आपण ऐकावं. वेचिते वचन जे नेराये समाधान. म्हणून असं बोलावं. नाहीतर काही वेळा असं बोलतं अनंत वाचाळ बरे ती बरं. म्हणून सत्य बोला आणि प्रिय बोला. सत्य पाहिजे प्रिय पाहिजे. पण काही वेळेला सत्य असतं पण प्रिय नसतं. काही प्रिय असतं पण सत्य नसतं. कल्पना एखादं मग खादाळे आपण जर म्हटलं का हो काय ढोरासारखं खाता हो, सत्य आहे. पण ढोर म्हटल्यावर हे सत्य नाही बरं. काही प्रिय शब्द नाही. ढोर म्हणतो मारून बसेल. सत्य आहे पण प्रिय नाही. मग सत्य पाहिजे प्रिय पाहिजे तेच बोलायचं. का हो आपला हार काय प्रतिप्त आहे हो. दगडसुद्धा तुम्हाला पसतील हो. तो असा बारी भरतो आपले कैनच अपचन होत नाही हो. म्हणजे ढोरच हो. याला म्हणतात साथ आणि मवाळ. सत्याने प्रिय पाहिजे. मग असं बोलावं अमृतासारखं बोलावं माणसाने. म्हणून तुकोबाराय म्हणतात सत्य बोलणे तप आहे. महाभारत बघा धर्मराज किती खरं बोलायचे. त्यांचा आधार तरी करायचा. आयुष्यात एकदाच खोटं बोले नरोवा कुंजरवा. परिणाम स्वर्गाला धर्माचा अंगठा नरकामध्ये गळून पडला. वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ठच्या कर्मासाठी गेला. नारायणे धर्मामुखे वदविली. देवाने धर्माला खोटं बोलायला लावलं. अर्धवट खोटं तरी अंगठा गळून पडला. आपलं काहीच वर जावा नाही. अहो गावमान कपाशी विकतं तरी खरं बोलतच नाही. अरे मग काय भाव देणे वही अरे बोमल रे. पण धर्माला किती सत्य बोलायचे. एकदा दुर्योधन धर्माकडे आले. धर्मराजाने सांगितलं मला वज्री देव व्हायचे, अमर व्हायचे, अर्जुनाला मारायचे, उपाय सांग. धर्मराज म्हणले आता जो अमर होऊन आपल्या भावाला मारणार आहे त्याला खरं सांगायला पाहिजे. पण धर्मराज किती सत्य बोलायचे. राजा तुझ्याही पतिव्रता आहे, उघडावून जा, अंगावर कपडा ठेवायचा नाही. नका शिकंत तुला पाहिलं वज्री देव झाला. देवाने पाहिलं बाप रे बाप काय म्हणाया धर्माला. एवढं खरं बोलायचं. लोक जेवढे बसतच तरी समजूत येतच नाही. आता जर वज्री देव झाला अर्जुन राहील का. भगवान येतो चतुरातू शिरोमणी. मत्राचं रूप घेतलं, चष्मा लावला, काठी टेकली आणि असं टेकड्या दुर्योधन येतोय. भगवान आला झाला का रे कुठे निघाला म्हणजे आईकडे. आणि वायपरपणा कोण सांगा म्हणजे धर्माने. राजा आहे पण तुला अक्कलने सल्ला कोणाले हो. त्यांना घरना वावरी काय घ्या बाळांना वावरी पैर राहणार. पाहते पांडव अखंड वनवासी त्यांचा सल्ला घेतो. का रे तुला लहान आहे का एवढा मोठा ठोंब्या या वयामध्ये असं उघडं जाणं शोभतं का. म्हणे मग अरे काहीतरी कमराला बांधून घे. आता इथं काय आता भगवान त्याला काय निर्माण करता हार निर्माण केला. हार घे कमराला बांध. देवाने असा हार दिला आणि कमराला बांध बसले. तर कमराला बांधून गेला दुर्योधन. आई डोळे उगा गांधारीने पट्टी सोडली. नकाशी कांदा पाहिला. अरे 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 दुर्योधना घात झाला. कोणी भेटलं होतं रस्त्यावर. हो म्हणे आई एक अर्धा टिकीनं चालला भेटणार होता. म्हणजे त्या अर्धा टिकीने लेट करतात भाऊ गाडी. एसटीदार राहतात त्या मागे ठोकतात. कंडक्टर हाकवतो ड्रायव्हर जायचं उभा राहा. बरं गाडी मागच्या असते गाव सांगत नाही. गाव सांगत असते पैसा काढत नाही सुधरत नाही गाडी बी हालू देत नाही. बरं काय काय मी तो फोटोनं गाचलो रोज राजा चांडा फोटोन दल्लीनं फोटवलं. कंडक्टर म्हणे अहो बाईनं फोटो आहे म्हणे मना ती पण बाई उतरले. अशी परिस्थिती आहे. काय झालं तू सगळ्या देहात वज्रदेही झाला. हाराची जागा कच्ची राहिली. तिथं भीमाची कथा बसणार आणि जे ठरलंय ते होणार. मी काय सांगतो धर्मराज एवढे सत्य बोलायचे. म्हणून सत्य बोला. सत्य बोलणं तप आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई घातलिया भय नरका जाणे. गेल्या 42 वर्षापासून हा आपला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत सप्ताह आमची हरिभक्तीपरायण ज्यांनी आपले
आनंदी वास्तव्य करून इंद्रायणी स्नान माधुकरीचे अन्न उपासना ज्यांच्या उपासना असा लहान आहेत त्यांच्या मुखातून भागवत श्रवण करणं हे भाग्य लागतं. आणि म्हणून आपण भाग्यवान आहात. आपल्या गावाला संताची ओळख आहे, भागवतकाराची ओळख आहे. गावाचा सप्ताह कसा आहे, गावाचा परमार्थ कसा आहे, त्या सप्त्याच्या पत्रिकेवरून त्या गावाची ओळख होते. आणि म्हणून आपल्या हा पहिल्यापासून वारकरी हे वैष्णवाचं गाव आहे. पूर्वी 85, 88, 90, 92, 95मध्ये आपण सप्ते केलेत. सगळ्या महाराष्ट्रातून नामवंत कीर्तन त्याही कालामध्ये येत होते. गुणवान गनिजन गायक मंडळी देखील 7 दिवस मुक्कामाला, आम्ही देखील मुक्कामाला राहायचे महाराज. आता तुम्ही भाग्यवान आहात, तुमची सगळी योजना आहे. आमच्या वेळेला एकच माईक राहायचा, तो बी अर्धा कीर्तन झाला, अर्धा कीर्तन बंद पडायचं. ठोकी चालू करणं पडे, त्याला धक्का लावणं पडे. नाही दांडी सापडी तुळशी वृंदावना एका ठिकाणी पडे. असा काळ होता आमचा. काळ इतका विचित्र होता महाराज. तुम्ही फार भाग्यवान आहेत. तुम्हाला हे सगळ्या अगदी ऐकणारे श्रोते चांगले मिळतात, सगळे नियोजने. आमच्या 72, 73ला मी आळंदी कीर्तन करून आलो बरं का. त्या एका गावाला कीर्तन गेलो म्हणजे महाराज नामदेवाची पुण्यतिथी यादी कर द्या, काय काय लागी. पूर्वी यादी करून द्यावं लागायची. व ज्ञानेश्वरी लागी, टाळ लागी, मृदुंग लागी, विणा लागी. विणा आणि विणा काय राहत म्हणतो मग कुठ्या राहते, तार राहत. तो बी काय करी त्यावेळेला 72, 73ची गोष्ट सांगतो. गेला बिचारा त्या गावात, इकडून तिकडून टाळ मृदुंग गोळ्या करून आणले, इकडून तिकडून भजने आले. अशी भजनी मंडळी मिळत नव्हती. अशी गोल बसायची भजनी, अशी नाही टाळ व्हायची, अशी टाळ. 72, 74ची गोष्ट सांगतो तुम्हाला. गेलो मी कीर्तनाला, खूप समाज कीर्तनाला. मी नवीनच पहिला आळंदी नुकताच आलो होतो. म्हणतो का रो विना म्हणे काही नाही भेटणार महाराज. म्हणतो नाही भाऊ, शास्त्र आहे, विनाशिवाय कीर्तन होत नाही. आता कुठे शास्त्र वापरो नाही वापरो, मला बी काय भान नाही. लोक उठ येत नाही, मी ऐकू नाही. म्हणतो नाही भाऊ कीर्तन नाही भाऊ. म्हणे महाराज लिहावं भागाडी. म्हणतो नाही भागावं. लोक उठ येत नाही, मी ऐकू नाही. एक म्हातारा उठणार म्हणे कार भाऊ इथला सोक्ष मग घरच्यांना येऊ म्हणे. तो असा काल होता महाराज आमचा. 72, 73, 74मध्ये मी आळंदीहून आलो. कीर्तनाला कसं बसायचं हे सांगावं लागायचं. कीर्तनामध्ये बोलू नका सांगावं लागायचं. कीर्तनामध्ये विळी ओढू नका सांगावं लागायचं. आता मंडळी परमार्थिक झाली, त्यांना कळायला लागलं, परमार्थ कळायला लागलो, कीर्तन कळायला लागलं, कीर्तनकार कळायला लागले, भागवतकार कळायला लागले. आणि म्हणून 42 वर्षे होऊनही तुम्ही नित्यनेमान हा उत्सव करता. ते भगवान तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि आरोग्य देव, असं सत्कार्य तुमच्या हातून चालत राहो ही मी माऊलीच्यांनी प्रार्थना करतो. कारण परमार्थ काय तर आरोग्य पाहिजे, आयुष्य पाहिजे. आणि आता असा काल आलेला आहे, आरोग्यही राहिलं नाही आणि आयुष्यही नाही. आता तुम्ही कीर्तनाला बसले, ही म्हणजे उभे आहेत बघा. कीर्तन संपल्यावर बघा तुम्ही अशी अवस्था होते, तुम्ही उठात नाही, या सुरी बसात नाही, याचा पाय वाकत नाही, तुम्हाला नाही उठत. बरं आयुष्य नाही. पूर्वी 100 लोक जगायचे, नाक डोळे कान हात पाय. आता म्हातारे पाहायला मिळत नाही बा. आता आमच्याच वेळेच्या आम्ही कीर्तनाला यायच्या बा. 85, 90मध्ये या ठिकाणी बरीचशी मुळे आमच्या बरोबर आलेली जुनी मुळे सगळी गेली. थोडे बोटावर मोजण्यासारखी आहेत. ऐकणारे श्रोतेही गेले, आमच्याबरोबरचे महाराजही गेले, बरोबर सगळेच गेले. कधी कुठं आयुष्य आता. पूर्वी 100 लोक जगायचे, नाक डोळे कान हात पाय. आता फिरून बघा तुम्ही, अहो म्हातारे पाहायला मिळत नाही. वतात त्या मरग्यात, नवीन म्हातारा होतच नाही. काही 10 वर्ष, काही 10-5 वर्षामध्ये या पोरसले म्हातारा समजावं नाही. शाळामध्ये चित्रकांनी शिकायला पाहिजे, याला म्हातारा म्हणतात. 50च्या आत मरतात. यानं किन्या घ्या, यांना वाल घ्या, याला फटका बसना, या झटका होणार. म्हणून महामंडळ योजना काढली 65 वर्ष अर्ध तिकीट. त्यांना माहिती 65 बद्दल कोणी जातच नाही. ज्या जातं त्याला सुधरत नाही, ज्याचे सुधरत त्याची उठत नाही. एक पाय या गेली मग एक पाय त्या गेली. मागणं मागले हात बी जात आहे, दिन हात बी जात आहे. हात जाऊ तर तो हात अंका कर, हात होतो तो हात अंका कर, अशी परिस्थिती. म्हणून हजारो वर्षापूर्वी आमच्या संतांनी सांगितले बाबा करावी तातडी परमार्थाची. का बरं कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. ग्रास इकडे सत्ता नाही घेता, नाशिवंत देह जाणार, हा देह जाणार. पुढच्या सप्ताहामध्ये आपण कोण राहतो कोण जातं काय करणार. आणि म्हणून
जी जमेल तेवढं गळ्यात पवित्र माळा घाला, एकादशी व्रत करा, जमेल तेवढं प्रभूचं चिंतन करा. बऱ्याच वर्षानं कीर्तन करायचा योग आला. मला वाटतं जाता जाता आपण मी फेरी मारून यावं, काय अधिक कमी जास्त काही. तू मला असं वाटतं काय रे बोलतो महाराज शेका घ्या रे, तिला आहे हे दिसलं पाहिजे म्हणून चालू वर्षी योग आला. झालेली सेवा भगवंताची समजून करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. बोलण्याच्या वखाचे काय आवाजचे शब्द माझे जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुदेवाचे ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.